स्वर्गाची राणी, स्वर्गाची राणी उल्हास कर, हालेलुया, कारण तो जन्म दिलेला प्रभू येशू ख्रिस्त हालेलुया, आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे. हालेलुया, आम्हासाठी देवाजवळ विनंती कर. हे कुमारी मरिये, आनंद व उल्हास कर, कारण प्रभू खरोखर उठला आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पुनरुत्थानाने तू सर्व जगाला आनंदित केलेस. त्याची माता कुमारी मरिया हिच्या विनंतीमुळे आम्हास अनंत जीवनाचा आनंद मिळावा अशी कृपा कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. सांत्वन करता तू भगवान, परम पित्याचे तू वरदान. प्रेमाग्नी तू जीवन सरिता, तुझला मुझा प्रणाम रे. पवित्र आत्म्याये जणी रे, कृपादान तव घेऊनी रे. कृपादान तव घेऊनी रे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. बंधू भगिनींनो, आपण हा ख्रिस्त सभेचा ईस्टर नंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा असा सोहळा साजरा करीत आहोत. ह्या दोन जणू काही पिलरवर ईस्टरचाच भाग म्हणजे पवित्र आत्म्याचा सण आपण बघणार ते. परंतु पवित्र आत्म्याचा सण म्हणजे ख्रिस्त सभेचा सण, म्हणजे ख्रिस्ती माणसाचा सण. कारण आता खऱ्या अर्थाने अगदी संपूर्णपणे आपण देवाच्या जीवनामध्ये जीवन जगायला पात्र झालेलो आहोत. आणि म्हणून मी म्हटलं की ईस्टर नंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा ख्रिस्त सभेमधील सोहळा म्हणजे पवित्र आत्म्याचा सोहळा. पहिला ईस्टर, पवित्र आत्म्याचा, पण दोन्ही एकाच सणाचे जणू काही दोन अंग आहेत. आपण विशेष प्रार्थना करू. आपल्या ह्या परिस्थितीमध्ये देवळं बंद आहेत, अनेक जण आपले कोविड-19ने आजारी आहेत, काही जण दगावत आहेत. अत्यंत दुःखाची अशी ही गोष्ट आहे. त्याच्यामध्ये दुष्काळात 13व्या महिन्यासारखा हे चक्रीवादळ आलं, त्याच्यामुळे सुद्धा खूप नुकसान लोकांचं झालेलं आहे. खूप लोकांना त्रास झाला. आपण परमेश्वर जे काही देतो ते घेण्यास समर्थ असले पाहिजेत. जोब सांगतो त्याप्रमाणे जर चांगल्या गोष्टी आपण घेतो तर मग देवाकडून ज्या आपल्याला आवडत नाहीत त्या गोष्टी का नाहीत आपण घ्याव्यात, असं योब त्याच्या पुस्तकामध्ये आपल्याला सांगतो. पण आपण आज प्रार्थना करू, विशेष करून प्रार्थना करू. आपलं वसईतील एक सगळ्यात प्राचीन असं 2-3 देवळं जी पहिली झाली त्याच्यामधलं पवित्र आत्म्याचं चर्च नंदाखाल.
आपलं खूप मोठं पॅरिश, त्या पॅरिसची आता कितीतरी अनेक दुसरी पॅरिशेस झाली आणि मोठं सहकार्य, योगदान, त्याचप्रमाणे जणू काही समृद्धता आपल्या वसईला मिळाली, ती अशी पॅरिशेस आहेत. सगळीच पॅरिशेस समृद्धता आणतात, पण खूप जुन्या काळापासून हे पॅरिश आहे. आपण विशेष प्रार्थना ह्या पॅरिशमधील सर्व लोकांसाठी करू, जे आपल्या अगोदर निघून गेलेले आहेत त्यांच्यासाठी करू, आणि जे फादर्स सिस्टर्स झालेले आहेत त्यांची पण आपण आठवण करून देवाला धन्यवाद देऊ. चांगल्या देणग्या आपल्याला परमेश्वर देतो म्हणून. पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आता आठवण करूया. सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने आपण एकत्रपणे म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. हे प्रभु आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. परमेशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नाव देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नीत. प्रभु देव पित्या, प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमोनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा, प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलता सुता गुणवंता. जनकनंदना हरेश पोकरा, प्रभु दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया मावरी करी त्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. वैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह, परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. सज्जनांना देव
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ आणि नित्यजीवी परमेश्वरा, आपल्या पवित्र आत्म्याला पाठवून तू पुनरुत्थानाचे अभिवचन पूर्ण केलेस. तुझे वैभव जग जाहीर करण्यासाठी पवित्र आत्म्याकडून या पृथ्वीवरील सर्व जातीत व राष्ट्रांत ऐक्य घडवून आण. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. नंतर पेंटेकोस्ट म्हणजे 50वा दिवस आला. तेव्हा ते सर्व एकत्र जमले असता अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभासारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी येरुशलेमेत राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापले भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालिली ना? तर आपण प्रत्येकजण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपोटेमे, यहुदिया, कपुदिकिया, पंत, आसिया, परुगिया, पंफुलिया, मिसर व कुरनेच्या जवळचा लिबुआ देश ह्यात राहणारे यहुदी व यहुदीय मतानुसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब असे आपण त्यांना आपापले भाषात देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. हे प्रभू, तू आपला आत्मा पाठव आणि पृथ्वीला नव जीवन दे. हे प्रभू, तू आपला आत्मा पाठव आणि पृथ्वीला नव जीवन दे. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू परमथोर आहेस. हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत. तुझ्या संपत्तीने पृथ्वी परिपूर्ण आहे. हे प्रभो, तू आपला आत्मा पाठव आणि पृथ्वीला नवजीवन दे. तू त्यांचा श्वास काढून घेतोस, तेव्हा ते मरून मातीस मिळतात. तू आपला आत्मा पाठवतोस, तेव्हा ते उत्पन्न होतात आणि तू पृथ्वीचा पृष्ठभाग नवा करतोस. हे प्रभो, तू आपला आत्मा पाठव आणि पृथ्वीला नवजीवन दे. परमेश्वराचे वैभव चिरकाल राहो. परमेश्वराला आपल्या कृतीपासून आनंद होवो. मी केलेले त्याचे मनन त्याला गोड वाटो. परमेश्वराच्या ठाई मला हर्ष होईल. हे प्रभू, तू आपला आत्मा पाठव आणि पृथ्वीला नवजीवन दे. पौलचे करिंथकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. म्हणून मी तुम्हास कळवितो की
देवाच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीही माणूस येशू शापभ्रष्ट आहे असे आपण म्हणत नाही. आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याच्या निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्व कार्ये करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहुदी असू किंवा हेलनी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. हे पवित्र आत्म्या, ये तुझ्या श्रद्धावंतांची हृदये व्यापून टाक आणि तुझा प्रेमाग्नी त्यांच्या हृदयात प्रज्वलित कर. May the Lord be on your lips and in your heart, so that you may proclaim the gospel of Jesus worthily to all, in the name of the Father and of the Son and of the Holy Spirit. Amen. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. योहान कृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखविली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हास शांती असो. जसे पित्याने मला पाठविले आहे तसे मीही तुम्हाला पाठवितो. असे बोलून त्यांनी त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करिता त्यांची क्षमा झाली आहे, आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मित्रांनो, आपण परमेश्वराचा स्वीकार केलेला आहे. आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला आपण प्राधान्य देतो आणि सर्वोच्च
जागा आपली परमेश्वराला दिली जाते. आपण श्रद्धेचं जीवन जगतो. आणि म्हणून आपण प्रश्न विचारणार की जर मी परमेश्वरावर विश्वास ठेवते, मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तर मग आता हे सगळं दुसरं कशाला मला काय तुम्ही सांगता? मी ठेवतो विश्वास. मित्रांनो, तसं नसते. आपण परमेश्वराने निर्माण केलेली माणसं आहोत आणि त्याने आपल्याला त्याच्या रूपात आणि प्रतिमेत निर्माण केलं, म्हणून त्याने आपल्याला बुद्धी पण दिली तशी. आणि म्हणून श्रद्धा नेहमी बुद्धीने आकलन करून घ्यायची असते. जेवढी समजली जाईल तेवढी समजून घ्यायची असते, त्याचा फायदा होतो. मग आपण देवाच्या अगदी इच्छेप्रमाणे वागतो, आज्ञेप्रमाणे आपलं जीवन असते. आणि ते परमेश्वर आपल्याला जर कळलाच नसेल कोण आहे, काय आहे, आहे कोणतरी असं नाही, ती व्यक्ती आहे. आपण त्याच्याशी नातं जोडू शकतो. आपल्या जीवनाचा आणि त्याच्या जीवनाशी हा घनिष्ठ संबंध असतो. आणि म्हणून आपण फक्त परमेश्वर मी स्वीकारलेला आहे म्हणून तेवढ्यावरच राहायचं नाही. आपण जो परमेश्वर स्वीकारलेला आहे आणि आपल्या जीवनाचा जो अविभाज्य भाग बनलेला आहे, ज्यामुळे आपलं संपूर्ण जीवन जणू काही त्याच्या भोवती फिरत असते, तो नसला तर आपण नसणार, ही आपली ठाम श्रद्धा आहे. आणि म्हणून आपण त्या परमेश्वराला जाणून घेऊया. आज हा पवित्र आत्म्याचा सण. कोण पवित्र आत्मा आणि कशासाठी पवित्र आत्मा? आता मी देवावर विश्वास ठेवला, आता दुसरं काय करायचं? मी सांगतो की गौरवशाली प्रभू ख्रिस्त देव आपल्यासाठी माणूस झाला आणि त्यानं आपली पापं त्याच्या खांद्यावर घेतली. तो आपल्यासाठी क्रूसावर मरण पावला. तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला, संजीवन झाला. पण ह्या सगळ्याशी आपलं एक घनिष्ठ नातं आहे. हे सगळं माणसाच्या जीवनात घडलं पाहिजे. माणसाला जन्म आहे, माणसाला वाढणं आहे, माणसाला आजार आहेत, माणसाच्या जीवनात मजा पण येते, परंतु माणूस एक दिवस इथून जाणार पण आहे. मग हे सगळं समजून घेतलं पाहिजे आपण. आणि म्हणून जर का आपण प्रभू ख्रिस्ताला, जो आपल्यासाठी आपल्यासारखा बनला, देव आपल्यासारखा झाला, तर आपण शिकू शकतो की मग आपल्यासुद्धा जीवनाचा काय अर्थ आहे. त्याच्या जीवनाचा आपण जर जाणून घेतलं तर आपल्याला त्याचा फायदा, आपलं जीवन हे समृद्ध होण्यासाठी, अर्थपूर्ण होण्यासाठी मदत होते. आता जेव्हा प्रभू येशूचं स्वर्गारोहण झालं, आपण गेल्या रविवारी हा सोहळा साजरा केला, तेव्हा त्याच्या ती कार्याची समाप्ती नव्हती हे आपल्याला अगदी ठासून सांगण्यात आलं की प्रभू येशूच्या कार्याची ती समाप्ती नव्हती. आणि एक वाक्य संत योहानकृत शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो, बरेच वाक्य आपण ऐकतो याविषयी, पण आपण नीट समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. मी थोडक्यामध्ये तुम्हाला समजावून सांगतो. तिथे एक वाक्य असं आहे की प्रभू येशू स्वर्गात, त्याचं स्वर्गारोहण होण्याच्या अगोदर शिष्यांना सांगत होते की मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत. गोष्टी सांगावयाच्या आहेत म्हणजे करमणूक करण्यासाठीच नाही, तर आपल्याला शिकवण्यासाठी, जीवनाचा अर्थ शिकवण्यासाठी. बरीचशी माणसं अर्थहीन जीवन जगतात, म्हणून ती खूप हाल अपेष्टाचं जीवन जगतात, समाधानाचं जीवन नसते त्यांचं, कारण त्यांनी नीट धर्म समजून घेतला नसतो, देवाला नीट समजून घेतलं नसतं, म्हणून ते स्वतःला नीट समजून घेत नाहीत. आणि मग ते जणू भिंतीशी डोकं आपटावं त्याच्यासारखे आपण वागत असतो. आणि म्हणून मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत. आणि मग प्रभू सांगतात, मी तुम्हाला अन्योक्तीने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. अन्योक्तीने, आता एक हा मोठा शब्द आहे, बायबलमधलाच मी मराठी बायबलमधला शब्द घेतलेला आहे. अन्योक्तीने म्हणजे काय? तर मी तुम्हाला अन्योक्तीने या गोष्टी सांगितल्या, याचा अर्थ असा की एखादी गोष्ट जेव्हा झाकून ठेवलेली असते आणि आपण कपडा त्या
झाकून ठेवलेल्या गोष्टीवरून जणू काही उचलतो न, मग ती काय गोष्ट आहे ती आपल्या नजरेस येते ना, आपल्याला कळायला लागते, हां हे होतं का, मला माहीत नव्हतं, कारण ते झाकून राहिलं होतं. कधी कधी आडोशाला काहीतरी असते ना, आपण सांगतो ते कुठे गेलं, ते कुठे गेलं, पण ते तिथं बाजूला कुठेतरी आडोशाला असतं, कशात तरी ते झाकून राहिलेलं असते, म्हणून आपल्याला वाटतं ते तिथं नाही. तर अशा ह्या गोष्टी आहेत. अन्योक्तीने म्हणजे झाकून ठेवलेल्या किंवा राहिलेल्या गोष्टी उघड समजावून देण्याला मराठीत अन्योक्तीने असं म्हटलं जातं. आता दोन आपण टप्पे ह्या पृथ्वीवर आपल्या जीवनातले असे मानू जास्त समजण्यासाठी, की प्रभू येशू पृथ्वीवर असतानाचा एक टप्पा, म्हणजे जे आपण त्याच्या 33 वर्षामध्ये जी रहस्य आपण साजरी करतो, त्याचा जन्म साजरा करतो, त्याचा बाप्तिस्मा साजरा करतो, नंतर त्याचं देवळामध्ये अर्पण साजरं करतो, त्याच्यानंतर मग आपण बऱ्याचशा गोष्टी ऐकतो, त्याने केलेले चमत्कार, त्याने केलेले आजारांना बरं, त्याने केलेले मेलेल्यातून माणसांना उठवलेले, कोण अडला नडला असेल त्याला केलेली मदत वगैरे सगळ्या ह्या. आणि मग आपण साजरं करतो की प्रभू येशूला पकडण्यात आलं, त्याचा न्याय केला आणि निर्दोष असून देखील, निरपराध असून देखील त्याला दोषी ठरवण्यात आलं, मग क्रूसावर केलं. सगळं आपण हा एक टप्पा झाला, हा एक टप्पा झाला. आणि त्यावेळेला प्रभू येशूने खूप काही सांगितलं. आपण शुभवर्तमानं वाचतो, 4 शुभवर्तमानं जी आहेत, 4ही शुभवर्तमानं आपल्याला प्रभू येशूविषयी खूप सांगतात. आणि तोच एकमेव आपल्याकडे ठेवा आहे त्याला जाणून घेण्याचा. आणि ही शुभवर्तमानं ही शिष्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा स्वतः शिष्यांनी लिहिलेली आहेत. 2 शिष्य होते त्याच्यामध्ये, मत्तय आणि जॉन, आणि दुसरे 2 जण मार्क आणि लूक, हे सुद्धा शिष्यांच्याच सवंगडीमध्ये राहणारे होते. म्हणून ही 4 शुभवर्तमान हा जो टप्पा आहे की पृथ्वीवर असताना प्रभू येशू काय बोलला आणि काय सांगितलं त्याने आम्हाला. आणि दुसरा टप्पा संपूर्ण सत्य जाणून घेण्याचा टप्पा, जो आपण आता जगत आहोत, की त्याने जे काय सांगितलं ते आम्हाला कळलं का, आम्हाला समजलं का. आणि म्हणून हे असे 2 टप्पे शिष्यांच्या, प्रभू येशूच्या शिष्यांच्या जीवनात असतात. प्रभू येशू पृथ्वीवर असताना त्याने शिष्यांना परमपित्याला प्रकट केलं. खरा परमेश्वर कोण आहे? अब्बा, माझा पिता, स्वर्गातील बाप. माझा, आपण प्रार्थना पण म्हणतो, हे स्वर्गातील पित्या, हे स्वर्गातील बापा. तर परमपित्याकडून प्रभू येशूने सर्व जे ऐकलं होतं, कारण तो आणि परमपिता काय 2 वेगवेगळे देव नाहीत, देव एकच. आज आपण पवित्र आत्मा समजून घेऊ, पण प्रभू येशूने तो परमपित्याच्या संपूर्णपणे अगदी संपर्कामध्ये, जणू काही ही नेवर सेपरेटेड असा जीवन जगत होता. आणि त्याने, परमपित्याने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी माणूस म्हणून तो झालेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी, देवाचा त्रैक्यातील दुसरा जण, तो आपल्याला देवाने, परमपित्याने जे त्याला सांगितलं होतं ते तो आपल्या सर्वांना सांगत होता. आणि वेळोवेळी तो सांगत असे की मी माझं नाही सांगत, हे मला परमपित्याने जे सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. आणि मग आपण, मी जे काही बोलतो ते आणि मला कोणी सांगितलं आहे ते मी कसं ऐकलं आहे, ह्याच्यात खूप मोठं अंतर आहे हो. बघा तुम्ही की ऐकण्यात आणि समजण्यामध्ये, ऐकण्यात आणि ते ऐकतो ते समजून घेण्यात, ह्याच्यामध्ये फार मोठं अंतर असते. आपण घाई करू नये, कळलं, या देवाच्या गोष्टी आहेत, या जीवनाच्या गहन गोष्टी आहेत.
सगळ्यांना समजू शकतात, पण त्याला वेळ लागतो, त्याला बैठक मारायला लागते. आणि म्हणून ऐकणे आणि ऐकलेले समजणे सुद्धा अचूक असलं पाहिजे. आज सुद्धा हे खूप कमी घडताना दिसते. माणसं ऐकतात पण समजून घेत नाहीत. आपणच बघा ना, देवळात येतो, देवाचं वचन इथं आपल्याला ऐकविलं जातं, पण किती जण, सगळेच ऐकतात, मी सांगेन की खूप जण ऐकतात, जवळजवळ सगळेच ऐकतात, परंतु समजून घेतो का आपण ऐकलेलं? कारण ते वरवरून समजून घेऊन त्याचा काही फायदा नाही. खोलात शिरलं पाहिजे, समजणाराच आपल्या जवळ बसला पाहिजे जणू काही आपल्याला ते उलगडून सांगण्यासाठी. आणि म्हणून नीट समजून घेण्याचा हा आपला जीवनाचा दुसरा टप्पा आहे. येशूने जे काही सांगितलं ते 2000 वर्षापूर्वी सांगितलं, शुभवर्तमानकारांनी लिहून ठेवलं. परंतु आज जे काही सांगितलेलं आहे, जे आपल्याला ऐकविलं जातं, ते आपण आता समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रोज समजून घ्यायचं. म्हणून आपण देवाचा शब्द रोज वाचत असतो. ऑफन वी मस्ट लिसन टू द वर्ड ऑफ गॉड. ऑफन तो आपल्या जीवनाचा भागच बनला पाहिजे. आणि खूप ऐकून ऐकून मग आपल्याला कळायला पण लागते. अभ्यास पण आपण करू शकतो, पण प्रवचनं पण ऐकली पाहिजे सुंदर अशी. आणि म्हणून दुसरा टप्पा महत्त्वाचा. आणि प्रभू येशूचं दुसरं वाक्य आहे 14व्या अध्यायामध्ये योहानकृत शुभवर्तमानाच्या, त्या दिवशी तुम्हाला समजेल. त्या दिवशी कुठला हा तो दिवस? तो दिवस आजचा दिवस, पवित्र आत्म्याचा आपण जो सण सोहळा साजरा करीत आहोत तो दिवस. त्या दिवशी तुम्हाला समजेल म्हणजे आज आपण जणू काही भर देऊन हा सोहळा साजरा करीत आहोत. इथेच संपवायचा नाही, तर आज तुम्हाला कळेल की समजण्यासाठी, खोलात शिरण्यासाठी आपल्याला खूप संधी आहे. आणि म्हणून हा सोहळा आज ख्रिस्त सभा मोठ्या थाटामाटाने साजरा करीत असते. संत जॉनचे शुभवर्तमान जे झाकलेले होते ते समजण्यास सर्व शुभवर्तमानामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असं आहे. 4 शुभवर्तमान, परंतु संत योहानकृत शुभवर्तमान हे जे प्रभू येशूने सांगितलं त्याची फोड संत जॉन कसा करून देत असतो, म्हणून एका वेगळ्या धर्तीचं ते शुभवर्तमान आहे. इथं नवीन गोष्टी नाहीत, त्याच गोष्टी मत्तेने सांगितलेल्या, संत मार्कच्या शुभवर्तमानात सांगितलेल्या, संत लूकच्या शुभवर्तमानात सांगितलेल्या आणि संत योहानाच्या पण. नवीन गोष्टी काही नाहीत. जे काही प्रभू येशू ख्रिस्त बोलला सगळं तिथं लिहिलेलं आहे, आपल्यासाठी जतन करून ठेवलेलं आहे. आणि आता नवीन गोष्टी येणार नाहीत, परंतु नवीन परिस्थितीमध्ये सांगितलेल्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. उदाहरणार्थ आज आपल्या पुढे ही जी COVID-19 कोरोना विषाणूची, ज्यामुळे थरकाप झालेला आहे जणू काही सगळ्यांना आपल्याला, ज्यामुळे कोणाला काय सुचत नाही. आपली एवढी माणसं, तरुण माणसं पण आता, आणि पुढे अद्याप काय होणार आहे माहीत नाही. पण ही परिस्थिती समजून घेण्यासाठी सुद्धा हा परमेश्वराचा शब्द, हे देवाचं वचन समर्थ आहे. समर्थ आहे. ऐका, समर्थ आहे त्याचा अर्थ असा की मी परत वाचीन का मला समजेल, तसं नाही ते. म्हणून प्रभू येशूने शिकवलेल्या सर्व गोष्टी समजण्यासाठी परमेश्वरच आपल्या जवळ पाहिजे. ते आपल्याला समजणार नाहीत. मी बायबल 100 वेळा काय 200 वेळा जरी वाचून काढलं तरी त्याच्यात मोठी काही धन्यता नाही. कारण जोपर्यंत मी ते समजून घेत नाही, देवाला जे काही सांगायचं आहे ते देवाकडूनच मी जे समजून घेतलं नाही, तर काय मग
ना आपण असं पण सांगू शकत नाही की मी त्या वेळेला जन्माला पाहिजे होतो येशूच्या वेळेला, का मग येशूला भेटलो असतो आणि सगळं समजून घेतलं असतं. तसं नाही. परमेश्वराने ती तरतूद केली. तोच पवित्र आत्म्याचा महत्त्वाचा असा आपल्या जीवनामध्ये जणू काही त्याची उपस्थिती आहे. समजून घेण्यासाठी आपण प्रकाशमान झालं पाहिजे. आपल्याला प्रकाशमान करणारा आत्मा पाहिजे. आणि खुद्द परमेश्वर मग त्रैक्यातील तिसरा जण आपल्यापाशी ठेवत असतो. येशू म्हणाले होते, मी जर गेलो नाही तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही. मी जर गेलो नाही तर कैवारी हा शब्द, द पॅराक्लिट, द ॲडव्होकेट, आपण मराठीत कैवारी म्हणतो, पण काय याचा अर्थ? मी जर गेलो नाही, कारण शिष्यांना त्याला धरून ठेवायला वाटलं होतं, जाऊ नको तू इथेच राहा. नाही, पण येशू सांगतो, प्रभू सांगतात की नाही, मला गेलं पाहिजे, कारण तुमच्या इथंच आहे. कारण मी काय सगळी शतकन सहस्त्र का इकडे घालवणार नाही, पण मी राहणार तुमच्याबरोबर एका दुसऱ्या पद्धतीने. जणू काही मी राहणार, मी तुम्हाला पोरकं कधीच करणार नाही, जगाचा अंतापर्यंत मी तुमच्याबरोबर आहे. हे देवाचं वचन आहे. आणि म्हणून कैवारी म्हणजे द हेल्पर, मदतनीस, आपल्याला मदत करायला कोणतरी पाहिजे. देवाच्या गोष्टी समजून घेण्यासाठी, जीवनाचा अर्थ, जीवनात जे काय घडते ते ह्या परिस्थितीमध्ये कसं आपण समजून घ्यायला पाहिजे. येशूच्या परिस्थितीत नाही, भूतकाळात नाही जगायचं. आपण ख्रिस्ती माणसं वर्तमान काळात उभं राहून भविष्याकडे आपली नजर असते. आपण आशेची माणसं आहोत. मागे नाही वळून बघायचं, भूतकाळात जगायचं नाही. आणि म्हणून प्रभू येशू आपल्याला सांगतात की ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल, तुम्हाला तो सर्व काही समजून देईल. जसा चांगला शिक्षक एखादी गोष्ट, मग ती विज्ञानाची असो का इतिहासाची असो, भूगोलाची असो किंवा गणिताची असो, कुठलाही विषय असो, त्यामध्ये पारंगत असलेले शिक्षक विद्यार्थ्यांना फोड करून सुंदर समजावून देतात. पण आपल्याला असा कोण माणूस नाही, स्वतः देव आपल्याबरोबर राहून आपल्याला समजावून सांगणार आहे. म्हणून मी शेवट करतो आता की तो सत्याचा आत्मा येईल, तो तुम्हाला सर्व सत्यामध्ये घेऊन जाईल. आता सत्याचा आत्मा सांगितलं का आपल्याला लगेच मग ते कुठे मिळेल पुस्तक? ते द ट्रूथ इज नॉट काइंड ऑफ डॉक्ट्रिन. जीसस इज नॉट टॉकिंग हिअर अबाउट डॉक्ट्रिन. धर्मतत्वाविषयी पुस्तक किंवा शिकवण कुठे वाचायला मिळेल का असं नाही प्रभूला सांगायचं. सत्य, प्रभू येशू असं नाही म्हणाला माझ्या खिशात सत्य आहे किंवा माझ्याकडे सत्य आहे. नाही, मी सत्य आहे. थोडक्यात म्हणजे सत्यात चालायचं असते, सत्यात जगायचं असते, सत्यात जणू काही ओलबिंब व्हायचं असते. इट्स अ डायनॅमिझम ऑफ लाईफ. आणि म्हणून मी तुम्हाला सर्व सत्यात नेईन म्हणजे हा दुसरा कैवारी, म्हणजे जो आमचा खरा हेल्पर. आता आम्ही पोरके झाले नव्हत, तर आपल्या वतीने जणू वकील आपली बाजू मांडतो आणि शत्रूच्या हातातून आपल्याला सोडवतो. त्याप्रमाणे हा पवित्र आत्मा तुम्हाला साथ देईल, सोबत देईल. पवित्र आत्म्याशिवाय प्रभू येशूच्या प्रेषित कार्याला पूर्तता येत नाही. हे जर झालं नसतं, हा पवित्र आत्मा आला नसता, तर येशूचं प्रेषित कार्य ज्या कारणासाठी तो शरीरधारी झाला, परमेश्वराचा शब्द, ते पूर्ण झालं नसतं, ते अपूर्णच राहिलं असतं. परंतु तो गेला
पित्याच्या उजवीकडे सत्तापूर्णपदी अधिष्ठान झाला आणि आता त्याने त्याचा पवित्र आत्मा शिष्यांवर पाठवला. आणि म्हणून येशूचे स्वरूप, येशूची ओळख, येशूच्या कार्याची व्याप्ती, येशूच्या शब्दाची सखोलता, येशूच्या आपल्याशी असलेले नाते पवित्र आत्म्याच्या सोबतीशिवाय आपल्याला पूर्णपणे कळणार नाही. मग आपण सुरुवातीला मी सांगितलं मी परमेश्वर स्वीकारला आहे, मग आता इथे असं सांगायला लागेल ते जर झालं नाही तर मी स्वीकारला नाही परमेश्वर. तो नुसता माझ्या डोक्याने मी मान हलवली, मुंडी हलवली, पण परमेश्वर नाही मी स्वीकारला. स्वीकारणं म्हणजे पवित्र आत्म्याच्या सोबतीमध्ये राहणं. कारण त्यामुळे मला आता प्रभू येशू आपल्यासाठी नक्की कोण होता, काय आहे, तो त्याने काय केलं आपल्यासाठी, आणि तो अद्याप कसं परमपित्याच्या उजवीकडे बसून आपल्यासाठी मध्यस्थी करीत असतो, आपल्याला राखत असतो, आपली काळजी घेत असतो, आपल्याला तो जणू काही थांबलेला आहे, आपल्यासाठी त्याने जागा तयार केलेली आहे. हे सगळं आलं. पण पवित्र आत्म्याची सोबत घेऊन आपण हे अचूक समजून घेतलं पाहिजे. आणि पवित्र आत्मा हा संपूर्ण सत्याचा आपल्याला उलगडा करून देईल. आणि हे झाकून राहिलेलं आपल्याला तो उघड करून जेव्हा सांगेल तेव्हा आपल्या जीवनाला खरी समृद्धता येत असते. आणि म्हणून मी असं सांगेन की ख्रिस्ती जीवन भूतकाळात जगले जात नाही. पवित्र आत्मा ख्रिस्ती जीवन सतेज ठेवते, सजग ठेवते आणि सक्षम ठेवते. आणि म्हणून आपल्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होणार असेल, खरी तरतरी येणार असेल, आपल्या जीवनाला खरं समाधान मिळणार असेल, आपल्याला जणू काही जगण्यासाठी कुठलीही परिस्थिती असो, पण जीवन मात्र किती मौल्यवान परमेश्वराची देणगी आहे. आणि त्याला धरून इतर सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला दिल्या जातात, शांती, प्रेम आणि शारीरिकसुद्धा, ह्या सगळ्यात आपल्याला खरं जीवन समजून घ्यायचं असेल तर पवित्र आत्मा हा अत्यंत आपल्या जीवनामध्ये अगदी आवश्यक असलेली देवाची ही उपस्थिती आपण स्वीकारली पाहिजे, त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. म्हणून हा आजचा सोहळा ख्रिस्त सभा आपल्यापुढे ठेवत आहे. आपण आपली श्रद्धा आता जाहीरपणे प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्यांनी दुःख भोगले, त्याला क्रुसावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंत काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या आनंदात आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. परमपित्याने त्याच्या अतिप्रिय पुत्राच्या प्रार्थना ऐकल्या आणि स्वीकारल्या. परमेश्वर पिता आपल्यासुद्धा मागण्या पूर्ण करील असा आपण विश्वास बाळगून प्रार्थना करू. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो आमची प्रार्थना. परमेश्वराच्या पवित्र आत्मेचा स्वीकार करण्यास व त्याच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराला अपेक्षित असे जीवन जगण्यास प्रेरणा देणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स मचाडो,
सर्व बिशप्स, फादर्स, सिस्टर्स यांना परमेश्वराने चांगले आरोग्य व कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने व कृपेने आपणास शुभ वर्तमानाला प्रामाणिकपणे साक्ष देता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. पवित्र आत्मेने आपले अंधारमय जीवन प्रकाशाने उजळावे, परस्परातील वैमान्यस्य प्रीतीने फुलवावे, वेदना दुःख आनंदात परिवर्तित कराव्यात, संशय श्रद्धामध्ये दूर सारावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. करोना व्हायरसपासून आपले सर्वांचे संरक्षण व्हावे. जे या आजारावर उपचार घेत आहे त्यांना चांगले आरोग्य लाभावे. जे या आजारामुळे मरण पावले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी. त्यांच्या कुटुंबाचे ख्रिस्ती श्रद्धेत सांत्वन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून पुढील हेतूंसाठी प्रार्थना करूया. वैद्यकीय क्षेत्रात सेवा कार्य करणारे सर्व व्यक्ती, आपले केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक पातळीवरील प्रशासन, सर्व सैन्य दल, पोलीस दल, सार्वजनिक सेवा क्षेत्रात सेवा कार्य करणारे सर्व व्यक्ती, आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लोकांच्या आणि या जीवनातील अनेक गरजांची तुला जाणीव आहे. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक आणि त्यांचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातातून अर्पण केलेला बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याचे पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभो, या दानांवर तुझ्या पवित्र आत्म्याला पाठव. या दानांद्वारे तुझे तारण कार्य सर्व जगाला जाहीर करण्यास तुझ्या प्रिय ख्रिस्त सभेला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य आणि तारणदायक आहे. तुझ्या पुत्राच्या जीवनात सहभागी होऊन तुझे पुत्र म्हणून आणि कन्या म्हणून चिन्हांकित झालेल्या शिष्यांवर तू तुझ्या पवित्र आत्म्याला पाठवलेस आणि पुनरुत्थानाचे रहस्य तू पूर्णत्वास नेलीस. आज आम्ही ख्रिस्त सभेच्या महान प्रारंभाचे स्मरण करतो. पवित्र आत्म्याने एक खरा परमेश्वर म्हणून आज लोकांना ओळख पटली
व अनेक भाषांमधून एकच श्रद्धा एकाच आवाजामध्ये प्रकट झाली. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडली व आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो, चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा ह्या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेद्वारे एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा अपात्र सेवक आणि इतर सर्व याजक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, सारे प्रेषित आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे.
ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा करतो. नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. प्रभूची जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनात बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी करावं. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. सणाच्या शेवटच्या दिवशी प्रभू येशू उभे राहिले आणि मोठ्याने म्हणाले, जो कोणी तहानलेला असेल तर त्याने माझ्याकडे यावे व प्यावे. हालेलुया.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या पवित्र कम्युनियनद्वारे पवित्र आत्म्याला आमच्या हृदयामध्ये पाठव आणि तुझ्या मायेच्या कृपाछत्राखाली आम्हाला सदैव कायम ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनींनो, आपली मान आता नम्रतेने खाली वाकवा आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या अमर्याद दयेमुळे तुझ्या कृपादानांचा तुझ्या सर्व प्रजाजनांवर वर्षाव कर व तुझ्या आशीर्वादाने सर्वांना सबळ कर, म्हणजे सर्व सदैव तुझी स्तुती गातील. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. सर्व समर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो आणि सर्व काळ राहो. ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हा सर्वांना पाठविण्यात येत आहे. Sai